नमस्कार सर्वांना. मी प्रसेनजित मानव गडे, महाराष्ट्र शहादा इथला मुलगा आहे. मी फरगाना मेडिकल इन्स्टिट्यूट उझबेकिस्तान इथे शिकतो. मी तिकडे MBBS या डिग्रीचा अभ्यास करतो. मी फरगानामध्ये श्रीराम इंटरनॅशनल या कन्सल्टन्सीमधून ॲडमिशन घेतलं. मी एका वर्षापासून फरगानामध्ये शिकत होतो आणि आता मी सेकंड इयरला आहे. फरगानामध्ये शिकत असताना माझं कॉलेज हॉस्टेलपेक्षा जास्त दूर नव्हतं, क्लोज होतं. कॉलेजवाल्यांनी आम्हाला सोय करून दिलेली आहे, ज्या प्रकारे आम्ही रोज सकाळी कॉलेजपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. आमच्या हॉस्टेलमध्ये इंडियन जेवण आहे, इंडियन मेस आहे, जिकडे आम्हाला व्हेज जेवण भेटतं. इंडियन मुलं असल्यामुळे भरपूरशी मुलं तिकडे नॉनव्हेज खात नाही किंवा तिथल्या वेगळ्या प्रकारचं जेवण खात नाही. तर तिकडे आम्हाला हॉस्टेलवाल्यांनी इंडियन मेस प्रोव्हाईड केलेली आहे, जिकडे नाश्ता वगैरे आम्हाला भेटत असतो. नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, डिनर वगैरे भेटतो. अ, अ, तिकडे आम्हाला शिकवण्यासाठी इंडियन टीचर्स आहेत आणि उझबेक टीचर्स आहेत. इंडियन टीचर्स आम्हाला हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये शिकवतात आणि उझबेक टीचर्स आम्हाला पूर्णतः इंग्लिशमध्ये शिकवतात. आम्हाला तिकडे त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजची नॉलेज देत असतात आणि रशियन भाषाही शिकवत असतात, कारण तिकडे रशियन भाषाही भरपूरसे लोकं बोलतात. आम्हाला इंडियन फॅकल्टी असताना आम्हाला नेक्स्ट ह्याचीही टीचिंग दिली जाते. कारण की इंडियामध्ये येताना नेक्स्ट ही एक्झाम क्रॅक केल्याशिवाय इंडियामध्ये प्रॅक्टिस करता येणार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवलंय, म्हणून आम्हाला दर महिन्यातून 1 आठवडा पूर्णतः नेक्स्टचा अभ्यास करायला जातो आणि पूर्ण सिलेबस आम्हाला शिकवला जातो. आम्ही तिकडे अभ्यास करत असताना आम्हाला सोबत एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजही करवल्या जातात. आम्हाला क्रिकेटचे मॅचेस होतात, आम्हाला वेगळे-वेगळे फेस्ट होतात. दिवाळी झाली, सर्व प्रकारचे फेस्टिव्हल्स होतात. जसं की ईद ही झाली, ख्रिसमसही आम्हाला सेलिब्रेट करवला जातो आणि आम्ही मग त्याच्यानंतर एक म्युझिक कॉम्पिटिशन होती, त्याच्यात मी ॲडमिशन घेतलं होतं आणि चेसचीही कॉम्पिटिशन झाली होती, व्हॉलीबॉलची कॉम्पिटिशन झाली होती. भरपूरसे असे वेगळे-वेगळे स्पोर्ट्स करवले आणि मला इतक्या छान युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करायला भेटतं, कारण हे सगळं श्रेय मी श्रीराम इंटरनॅशनल कन्सल्टन्सीला देतो.